नमस्कार मित्रांनो, तर मी अक्षय विलास भुजबळ पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल मायबाप सह्याद्री। तर आज आपण राजगुरूजवळ असणाऱ्या भोरगिरी या किल्ल्याकडे आलेलो आहोत। निसर्गरम्य असणाऱ्या या भोरगिरी किल्ल्याला जवळच भीमाशंकर या जंगलाचे आधिपत्य लाभलेले आहे। ते या भोरगिरी किल्ल्याला पाहायला विसरू नका आमचा चॅनल मायबाप सह्याद्री। नमस्कार मित्रांनो, तर मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल मायबाप सह्याद्री। आज आपल्या या मॉन्सूनच्या सफरीमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातील एक प्रसिद्ध असा असणारा भोरगिरी, जेथे सर्वांग सुंदर असा निसर्ग असून प्रत्येक आबालवृद्ध येथे भेट देऊ शकतो। समुद्र सपाटीपासून साधारण 650 मीटर उंचीवर असला तरी ॲक्च्युअल त्याची उंची ही तिथून 150 मीटरवरच आहे, त्यामुळे सगळ्यांना तेथे जाणे सहज सोपे होते। आजूबाजूला हिरवा आच्छादन असलेला निसर्ग आणि नदी तसेच निसर्गरम्य वातावरण आपले मन मोहून न ठेवल तरच नवल। तर आज आपण या भोरगिरी किल्ल्याची सफर नक्की करूयात। भोरगिरी किल्ला पाहण्यासाठी आपल्याला राजगुरुनगर उर्फ खेड या हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाने पावन असलेल्या तालुक्याच्या गावी जावे लागते। तेथून साधारण 50-55 किलोमीटरवर हा किल्ला वसलेला असून आपल्याला या रस्त्याने येथे जाताना जो निसर्ग लागतो तो खूप छान असा निसर्ग म्हणायला हरकत नाहीये। भोरगिरीला जाण्यासाठी आपल्याला पुण्यापासून 40 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर डावीकडे आपण राजगुरुनगरवरनं चासकमान वाडा या गावांवरून टोकावडे मार्गे जाणारा रस्ता अशी भोरगिरी किल्ल्याची ही वाट आपण जाऊ शकतो। जाताना निसर्गरम्य असणारी मंदिरं, स्थळं आणि तसेच भीमा नदीवरील धरण देखील आपल्याला पाहता येते। आपण प्रथम ज्यावेळेस भोरगिरीच्या पायथ्याला जातो तेथे आपल्याला कोटेश्वराचं मंदिर दिसते। कोटेश्वर मंदिराची आख्यायिका अशी आहे की देवांनी येथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते, म्हणून आजही तो डोह पवित्र झालेले आहे आणि येथील स्थानिक लोक पवित्र उत्सवाच्या काळात येथे आज देखील अंघोळ करतात। झंज राजाने जी 12 शिवालये बांधली त्यात या कोटेश्वराचा देखील समावेश आहे। कोटेश्वर मंदिरात शिवपिंड आणि तसेच गणपतीचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प हे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे। आपण ज्यावेळेस किल्ल्याला जाईल त्यावेळेस हे कोटेश्वराचे मंदिर आवर्जूनच पाहायला हवे आहे।
नमस्कार मित्रांनो, तर आज आपण या भीमाशंकरच्या मागे वसलेल्या भोरगिरी किल्ल्याकडे आलेलो आहोत. भीमाशंकरच्या जवळ असणाऱ्या पुण्यातील खेड तालुक्यात वसलेल्या भोरगिरी किल्ल्याकडे जात आहोत. निसर्गरम्य असा हा भोरगिरी किल्ला पाहायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, तर मी अक्षय विलास भुजबळ पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल मायबाप सह्याद्री. तर आज आपण राजगुरूजवळ असणाऱ्या भोरगिरी या किल्ल्याकडे आलेलो आहोत. निसर्गरम्य असणाऱ्या या भोरगिरी किल्ल्याला जवळच भीमाशंकर या जंगलाचे आधिपत्य लाभलेले आहे. ते या भोरगिरी किल्ल्याला पाहायला विसरू नका आमचा चॅनल मायबाप सह्याद्री. तर माझे हे मित्र आमच्या पण चॅनल शुभम, नमस्कार, हर्षद, ओमकार आणि निखिल आणि मी अक्षय, आम्ही सगळे आपले सहर्ष स्वागत करत आहोत. भोरगिरी किल्ला हा 9व्या शतकातील खोदलेल्या गुहेमुळे तेव्हा बांधला गेलेला असावा असं म्हणायला हरकत नाही, किंवा त्याआधी देखील त्याचं बस्तान तेथे असावं असं म्हटलं तरी हरकत नाही. तेथील एका गुहेत शंकराचे देऊळ आणि दुसऱ्या गुहेत देवीचे मंदिर आहे. गुहेतून जाऊन आल्यानंतर डावीकडील रस्त्याने आपण पुन्हा एकदा किल्ल्याकडे जाऊ शकतो. प्रथम आपलं स्वागत किल्ल्याच्या वरती करतात ती 2 पाण्याची टाकी आणि पुढे गेल्यानंतर असणारी हिरवळ झाडी आणि पिंडीचे अवशेष आपल्याला येथे पाहायला मिळतात. किल्ल्याच्या बाजूला आपल्याला बुरुज, तटबंदी यांचे नक्कीच अवशेष जे आहेत ते पाहून वाटते की हा किल्ला खूप प्राचीन असावा. थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला एक व्याघ्रशिल्प देखील पाहायला मिळते आणि मारुती मंदिराची गुफा देखील आपण तेथे पाहू शकतो. किल्ल्यावर आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस किल्ल्याच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहून आपण अवाक होऊन जातो. तर मित्रांनो, एक 2 ते 5 मिनिटाची चढाई आपण केल्यानंतर या भोरगिरी गावातनं येतो त्या मधल्या गुहेच्या एक फाट्याजवळ. इथून डावीकडे गेल्यास आपण गुहेकडे जातो आणि सरळ किल्ल्याकडे जात राहतो.
भोरगिरीची गुहा पाहून झाल्यावर आपण जायचे उजवीकडे आणि तेथून हा थोडासा खडतर मार्ग चढत गडाकडे जायचे. पावसाळ्याच्या काळात थोडा हा निसरडा मार्ग चढत आपण गडाच्या अगदी जवळ पोहोचतो. हा किल्ला तसे पाहता खूप सोपा आहे चढणीला, फक्त पावसाच्या काळात थोडीशी काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी. हे झाड येथे उन्मळून पडलेले आपल्या इथे दिसत आहे. मोजून 5 ते 10 मिनिटाच्या चढाईनंतर देवीच्या गुहेपासून मोजून 5 ते 10 मिनिटात आपण गडाच्या या ढासळलेल्या तटबंदीजवळ येतो. आत आल्या आल्या आपलं स्वागत करते ते हे धान्य कोठार. ही गुहाच असून आपण याचं नीट पाहणी करूयात. सह्याद्रीमध्ये या घनदाट जंगलाचा आनंद घ्यायला सगळ्यांनी सह्याद्रीत यायला हवं. याचा अर्थ निश्चितपणे हा होतो की आपण काळजी घेऊनच इथे येणं गरजेचं आहे. आजकाल आपण पाहतो सगळे हौशे नवसे पर्यटक येतात, माहिती नसतं, पण त्याचा पुढे किती विपरीत परिणाम होऊ शकतो हे आपल्या नजरेत आजकाल यायला लागले. तर आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक आधी त्या किल्ल्याची माहिती घेऊ. माहिती नसेल तर वाटाड्या घेऊन येते येणं गरजेचं आहे. स्थानिकांना थोडासा रोजगार देखील यामार्फत मिळू शकतो. याचा देखील आपण कुठेतरी विचार करावा. आपल्या महाराष्ट्राचे 2 आवडते व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि वायुपुत्र महाबली हनुमान. या हनुमंताची मूर्ती आपल्याला कुठेही दिसली तरी आपण नकळतच तोंडातून बाहेर पडते जय श्रीराम. येथे देखील आपल्याला प्राचीन काळातील या गडाची हनुमंताची मूर्ती दिसते आणि साक्षात आपल्याला शिवशंकराची पिंड देखील इथे दिसते.
हा छोटेखानी भोरगड जरी छोटा असला तरी येथे मनमुराद आनंद देणारा ट्रेक म्हणून याची प्रसिद्धी आहे. या घनदाट जंगलावरनं आपल्याला हे समजू शकते. शंकराच्या या पिंडीपासून आपण थोडेसे त्याच्या सरळ मागे असणाऱ्या या रस्त्याने खाली जायचं आहे. तर ह्या शरबाची प्रतिकृती आपल्याला येथे कोरलेला हा शिल्प पाहायला मिळतो. शिवलिंगाच्या थोडेसे खाली आल्यानंतर आपल्याला हे शरब शिल्प पाहायला मिळते. भोरगिरी किल्ल्याचा हा सध्या फक्त अवशेष उरलेला असा हा दरवाजा. गतकाळात याचं वैभव किती असेल हे याच्या आत्ताच्या चौथऱ्यावरूनच आपल्याला कळते. तर सध्या इथे आपण हा दरवाजा पाहायचा आणि परत टाक्याजवळ जायचं. कडाक्याच्या पावसात आपल्याला या भोरगिरी किल्ल्याचा आस्वाद घ्यायला आणखी मजा येते. या गर्द झाडीत हरवलेले गडाचे गडत्व दाखवणारे अवशेष आपण शोधत शोधत इथे येत आहोत. खूप मस्त वाटत आहे. तर या पाण्याच्या टाक्याच्या इथे आपल्याला एक मूर्ती इथे दिसत आहे, तर ती आपण नक्की पाहूया. हे बघा.
भोरगिरीवरील हे सगळ्यात मोठं टाकं. येथे आपण ज्या मगाशी पाहिलं त्या शिवलिंगाच्या थोडे वरती समोरच्या साईडला आल्यावर आपल्याला हे टाका दिसतं. तर म्हणजे येथून गोल फिरून त्या टाक्यापासनं परत आम्ही असं नवीन काय पाहायला भेटते का तटबंदी वगैरे म्हणून आलो. तर गोल गोल फिरून परत इथं झालेलं म्हणजे संपूर्ण गड प्रदक्षिणा आपली संपलेली आहे. आता आपल्याला खाली जायला हरकत नाही आहे. मित्रांनो, ह्या भोरगिरी किल्ल्याला जे खाली 2 गुहा आहेत ज्याच्यामध्ये शिवशंकर आणि आई वैभवी महालक्ष्मीचं मंदिर आहे. पर्यटक येतात, तिथे दर्शन घेतात आणि खाली असणाऱ्या ओढ्याजवळ जातात आणि पुन्हा माघारी जातात. पण त्याच्या अगदीच 5 मिनटं वरती आलं तर आपण या भोरगिरीचा पूर्ण लुक किंवा भोरगिरी किल्ला पूर्णपणे मोजून 15 मिनटात ते 20 मिनटात पाहू शकतो. तर आपण येथे जेव्हा याल तेव्हा जरूर हा किल्ला पहा आणि या किल्ल्याचा नक्कीच आस्वाद घ्या आणि येथून वरतून दिसणाऱ्या अप्रतिम सह्याद्रीचा आनंद घ्या आणि गडावरील अवशेष, वास्तुशिल्प, मंदिरं, गुहा, टाके हे देखील नक्की पहा. आता आपली उजवी बाजू बघून झाली. आता आपण डावीकडे जाऊया. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कोटेश्वराचं अतिप्राचीन मंदिर जे की 10व्या शतकात बांधलं गेलेलं आहे. राजा झंज ह्यांनी हे मंदिर जे बांधलं, या राजा झंजने 12 शिवलिंग असणारी मंदिरं स्थापत्य केली. यामधीलच भीमाशंकर किंवा रतनगडाच्या पायथ्याशी असणारं अमृतेश्वराचं मंदिर आणि हे घोडगिरीच्या पायथ्याशी असणारं कोटेश्वराचं मंदिर म्हणायला हरकत नाही. सध्या हे जे मंदिर बांधलेलं आहे हे नवीन पद्धतीने बांधलेलं असून फक्त गाभारा हा त्याचा जुना आहे, बाकी हे सगळं नवीन स्ट्रक्चर आहे. ही जी मूर्ती आहे, आज जी शिवलिंग आहेत ते आणि आणखीन बाहेर शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. तसेच ही भीमा नदी येथे आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट, आपल्याला आजूबाजूला अस्ताव्यस्त पडणारी या प्राचीन मंदिराची खूण सांगणारे हे मंदिराचे अवशेष आपल्याला बाहेर जागोजागी दिसतात. यामध्ये कळस, पाया, तसेच बरेचसे तटबंदी, बरेचसे वास्तूचे दगड आणि इतर मूर्त्या आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. आपण ज्यावेळेस भोरगिरी किल्ला आणि भीमाशंकर बघायला येतो तेव्हा वेळात वेळ काढून हे झंज राजाने बांधलेलं कोटेश्वराचं पवित्र मंदिर आपण नक्की पाहावं.